संतोष देशमुख यांचं आज पहिलं वर्ष श्राद्ध आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली होती। संतोष देशमुख हत्येच्या आरोपात वाल्मिक कराड अटकेत आहे, तर वाल्मिकचा साथीदार कृष्णा आंधळे हा वर्ष होऊनही बेपत्ता आहे। संतोष देशमुख हत्येमुळे धनंजय मुंडेंना त्यांचं मंत्रीपद गमवावं लागलं होतं, तर आमदार संदीप क्षीरसागर यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे। आज या गोष्टीची खंत वाटते की आज एक वर्ष उलटून गेलं। आमची जी अपेक्षा होती ती लवकरात लवकर न्यायाची होती आणि आज देखील आम्ही त्या न्यायाच्या अपेक्षेत आहोत। फक्त सरकारला माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। जे आरोपी आहेत सगळे पुरावे असताना देखील ह्याच्यामध्ये दिरंगाई का होते याचा काहीच ठामपट्टा लागत नाहीये। पण माझी आज सरकारला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। माझ्याकडे आज कुठलेच शब्द नाहीत। मी हे लेकरांना कसं पुढे घेऊन जाऊ? मी माझ्या आईला काय सांगू? मी आज एक वर्ष झालं लढतोय, पण आम्ही खचून चाललो। तुमच्या मागे सगळे सोबत आहेत, तरी पण आमचं दुःख आहे कुठेही कमी होत नाहीये। किती दिवस लढणार आम्ही आणि काय मागणार?